आपली मागच्या वेळी जी प्रेस झाली आणि त्यानंतर एक 27 तारखेला आणि 29 तारखेला आम्ही दूध भेसळीच्या विषयाच्या संदर्भामध्ये प्रथमतः मंचर पोलीस स्टेशनला निवेदन घेऊन गेलो आणि त्यावेळी या विभागाचे DYSP अमोल मांडवे साहेब आणि इथले PI सन्माननीय वाघमोडे साहेब या दोघांची वेळ घेऊन त्यांना निवेदन सादर केलं आणि याच्या संदर्भात त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली की काय काय कारवाई चालू आहे. आता त्यांचं म्हणणं आलं की आम्ही तपास जो आमचा चालू आहे तो योग्य दिशेने चालू आहे आणि याच्यामध्ये गोपनीय काही गोष्टी असतात त्या आम्ही तुम्हाला थेट सांगू शकत नाहीत आणि याच्याबाबत सविस्तर तुम्हाला FDAचे अधिकारी सांगू शकतात. परंतु आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही पोलीस म्हणून ज्यावेळी आरोपींच्या संदर्भामध्ये त्यांना अटक करण्याचा जो विषय आहे तर गेले 20-25 दिवस झाले 26 आरोपींवर गुन्हा दाखल आहे, 13 आरोपीच फक्त अटक झाले. तर तो तपास देखील तुम्ही तात्काळ फास्ट पद्धतीनं करणं गरजेचं आहे आणि आरोपी हे अटक झाले पाहिजे. याच्यात दिरंग काय काय होते त्यांनी सांगितलं की आम्ही आमच्या पद्धतीनं करतो आहे आणि त्याच्यानंतर एक आरोपी मला वाटतं काल का परवा पोलिसांनी देखील अटक केलेले आहेत. असे 14 आरोपी झाले तरी देखील अजून 12 आरोपी फरार आहेत. परंतु त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर आम्हाला खात्री लवकरच त्या देखील आरोपींना अटक केली जाईल. त्यानंतर 29 तारखेला आम्हाला मुंडे साहेबांची भेटीची वेळ मुंबई या ठिकाणी FDAच्या ऑफिसला मिळाली आणि आम्ही मुंडे साहेबांना 29 तारखेला जाऊन मुंबईला भेटलो, त्यांना निवेदन देखील दिलं आणि त्याच्यामध्ये जवळपास 14 जे काही मुद्दे होते प्रमुख त्याच्यावरती चर्चा झाली आणि तसं निवेदन एक त्यांना दिलं आणि मग त्यांनी देखील सांगितलं आपण मीडियामध्ये देखील पाहिलं असेल की आम्ही कुणाच्याही दबावाला वगैरे काही बळी पडत नाही, आमचा तपास योग्य दिशेने चालू आहे. परंतु ज्यावेळी तपास चालू असतो त्या संदर्भामध्ये जास्त आम्ही बोलणार नाही. पण म्हटलं लोकांमध्ये एक शंका आहे की तुम्ही 5 तारखेला जी घटना 4-5ला झाली आणि मला वाटतं याचं 7 का 8 तारखेला त्यांची प्रेस झाली होती. मधल्या जवळपास 25 दिवस तुमच्या विभागामार्फत देखील कुठल्याही प्रकारचं चर्चा करण्यात आली नाही किंवा माहिती देखील तुम्ही प्रेसच्या माध्यमातून दिली नाही. त्यामुळे लोकांमध्ये एक शंका निर्माण झाली तर हे प्रकरणावरती कुणा राजकीय दबाव आला की काय सगळं काही घडलं आहे. तर ते म्हटले तसला काही होणार नाहीत आणि म्हटले तुमच्या सर्वांच्या माहितीचं सांगतो की या भेसळीमध्ये तुमच्या भागामध्ये देखील ज्या काही कंपन्या आहेत त्यांच्यामध्ये आमचा तपास चालू आहे, त्यांना देखील आम्ही नोटीस बजावलेली आहेत. मग त्यांनी नावानिशी देखील 2 कंपन्यांचा आपल्या भागामधलं गोवर्धनचा एक उल्लेख केला आणि सोनेचा देखील हे केला की तिथं आम्हाला जे जे काही गोष्टी मिळाल्या तर त्याच्यामध्ये काही हे जे 26 लोक जे अरेस्ट केलेले आहेत तर त्यांच्याकडे तो मुद्देमाल मिळाला आणि त्या अनुषंगाने त्यांनी जे काही वर्डिंग त्याच्यामध्ये सांगितलं ते देखील तितकंच तुमच्या आमच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे की हा तपास करत असताना आम्हाला तिथं सबस्टँडर्ड मिल्क म्हणजे जे अपप्रमाणीमध्ये आहे तर तशा प्रकारचं दूध त्यांना तिथं मिळून आलं. त्याचप्रमाणे दुसरं एक त्यांनी सांगितलं की अडल्ट्रेशन मिल्क हे देखील आम्हाला तिथं तपासामध्ये आढळलेलं आहे किंवा जे अडल्ट्रेशन मिल्क तयार केलं जातं हे भेसळयुक्त पदार्थांचं वापरण करून तर आपण सर्वांच्या माहितीस्तव आपण जर त्याच्यात बारकाईनं जर विचार केला किंवा गुगलवर जर सर्च केलं तर त्याचं मिनिंग काय होतं, त्याचा अर्थ काय त्याच्यामध्ये का अडल्ट्रेशन मिल्क हे जे आहे की हे आरोग्याच्या दृष्टीनं धोकादायक अपायकारक आहे आणि कॅन्सर जो होतो तर याच्यामध्ये अडल्ट्रेशन मिल्क हे मोठ्या प्रमाणामध्ये कॅन्सरला होण्यास कारणीभूत आहे. यापूर्वी आपण सांगत होतो अनेक वेळा की रासायनिक कीटकनाशकं असतील, पेस्टिसाइड्स असतील किंवा पाण्याचे जे दूषित पाणी असेल याच्या माध्यमातून प्रामुख्याने आपण जे भाजीपाला वगैरे खातो तर हे प्रमुख घटक आहेत. परंतु आपण याच्यामध्ये प्रामुख्याने तो भाग एक जरी असेल तर दुसऱ्या बाजूला सर्वात जादा अडल्ट्रेशन मिल्क हे कॅन्सरला प्रवृत्त त्या ठिकाणी करते आणि म्हणून आयुक्तांनी FDAच्या ज्यावेळी याचा उल्लेख केलेला आहे का हे अडल्ट्रेशन मिल्क ह्या लोकांनी स्वीकारलेलं आहे
म्हणून मी आपणा सर्वांना या निमित्ताने किंवा तमाम आता मीडियाच्या पुढे सांगत असताना पब्लिकला देखील मी या निमित्ताने सांगू इच्छितो की ज्या पद्धतीनं भेसळखोरांवरती कारवाई चालू आहे तर आपल्या परिसरामध्ये की जर असं कुणी काही कृत्य जर करत असेल ते तात्काळ आपण निदर्शनास आणून दिलं पाहिजे. कदाचित आपल्याला कोणाची जर भीती वाटत असेल तुम्ही आम्हाला फोन करू शकता किंवा निनावी किंवा तुम्ही मेसेज करू शकता. तुमचं नाव आम्ही पुढे एक्सपोज करणार नाही. परंतु आज आपल्या परिसरामध्ये सर्वात जादा ज्यावेळी कॅन्सरचे पेशंट आढळून येतात तर प्रामुख्याने हे भेसळयुक्त दूध हे मुख्य त्याला कारणीभूत आहेत. आजपर्यंत एवढी जी कॅन्सरने लोक मृत झाली, आज कॅन्सरग्रस्ताचे उपाय चालू याला जबाबदार कोण? तर हे भेसळखोर आणि हा भेसळीचा माल घेणारे जे दूध कंपन्या आहेत हे याला सर्वस्वी जबाबदार आहेत. हे आमचं प्रामुख्याने उद्याच्या काळामध्ये असा जर पेशंट त्या ठिकाणी आढळला आणि त्याच्यावर हे होत असेल ही जबाबदारी देखील ही त्यांची ही ते नाकारू शकत नाही. सब स्टँडर्ड मिल्क ही नक्की तुमची संकल्पना काय? सब स्टँडर्ड मिल्क म्हणजे सब स्टँडर्ड म्हणजे तुम्ही आता दोन शब्द घेतले, अडल्ट्रेशन मिल्क आणि सब स्टँडर्ड मिल्क. मला सब स्टँडर्डचे मिल्क आणि अडल्ट्रेशनचे मिल्क जरा सांगितलं तर बरोबर. सब स्टँडर्ड मिल्क म्हणजे ज्याचा दर्जा निकृष्ट प्रकारचा आहे तर त्याच्यामध्ये पाण्याची वगैरे भेसळ असू शकते किंवा दुसरं अन्य काही गोष्टींची त्याच्यामध्ये भेसळ असू शकते की जे निकषामध्ये बसायला पाहिजे ते बसत आहे. आणि जे अडल्ट्रेशन मिल्क जे आहे तर हे भेसळयुक्त आहेत का ज्याच्यामध्ये डिटर्जंट असेल त्याच्यानंतर शॅम्पू असेल का हे जे घटक कॅन्सर सारखा रोग ज्याच्यामुळे होऊ शकतो असं अडल्ट्रेशन मिल्कमध्ये येतं. आता तुम्ही जे आता म्हणाला की बुवा कमी क्वालिटीचं दूध खरेदीसाठी का विक्रीसाठी? खरेदीसाठी क्वालिटी मी ऐका 2 मिनिट एकच मिनिट असे काही शेतकरी आहेत अंबिका तालुक्यात असो महाराष्ट्रात असो असे जवळजवळ 40% शेतकरी आहेत की त्यांची फॅट 3 पेक्षा लागत नाही, जास्त लागत नाही किंवा त्यांचा एसएनएफ सुद्धा 7.5 पेक्षा जास्त लागत नाही. अशा शेतकऱ्यांनी काय करायचं? अशा शेतकऱ्यांची दूध आज देखील कोणी नाकारत नाही, सगळी स्वीकारली जातात. मी तुम्हालाही सांगितलं की जे प्रॉडक्ट करता वापरलं जातात विक्री करता जे दूध द्यायचे ते 3-2-8-3च्या पुढचं द्यायचे. आज मला सांगा की कोणाचं दूध 3-2च्या खालचं आणि 8-3च्या खालचं नाकारलेलं आहे, तुम्ही आम्हाला ते सांगा. FDAनी जे पत्र काढलेलं आहे जे फॉर्मॅट त्यांचं ज्याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये कुठंही त्याच्या खालची दूध स्वीकारू नये असा उल्लेख नाही. असं तर तुम्ही आम्हाला दाखवा. शेतकऱ्यांचं दूध कुठल्याही क्वालिटीचं असतं तरी कुठल्याही क्वालिटीचं नाही. त्याचं जर फॅट ऐका मी 100 गवळी ज्यावेळी असतील तर त्याच्यामध्ये 8 ते 10 गवळ्याची दूध ही 3-2च्या 3-0 असतात, 2-8 असतात, 2-9 असतात आणि फॅट देखील त्यांची 3-7.5च्या दरम्यान असते. परंतु ज्यावेळी जनरल सॅम्पल आपण एकत्रितरित्या गोळा करतो आपण दूधाला दर देत असताना प्रत्येकाला फॅट वाईज एसएनएफ वाईज आपण दर देत असतो. परंतु जे दूध आपलं बल्क कूलरमध्ये गोळा होतं 1000-2000 लिटर त्याचा जनरल जो सॅम्पल आहे तो 3-8, 3-9, 3-5च्या पुढंच लागतो. आणि बरं का हो निकम साहेब, कॅन्सर मुक्त किंवा कॅन्सरकडं तालुक्याची वाटचाल असं म्हटलंय तर कॅन्सर मुक्तीसाठी काय प्रायोजन किंवा आपलं काय प्लॅनिंग आहे का? तर प्लॅनिंगमध्ये आता तुम्ही पाहताय का ज्याचं जिथं सार्वजनिक कार्यक्रम असतील मुख्य उद्देशकारी असेल त्या कार्यक्रमाच्या वेळी मी स्वतः देखील या संदर्भामध्ये लोकांना अनेक वेळा सांगतो. कारण मी देखील युरोपमध्ये माझा माल जात असतो. तुम्ही त्यावेळी आम्ही त्याचे निकष पाळतो. कोणती औषधं मारावी तसं माझं म्हणणं आहे याबाबत की आता म्हणजे मला जी माहिती कळलेली आहे की राहुरी कृषी विद्यापीठ आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने DMRT बोर्डापासून 5 किलोमीटर रेडियसमध्ये ते 5 गावं सिलेक्ट करणारे 10 शेतकरी निवडणारे तर जिथं रेसिड्यू फ्री शेती उत्पादन कसं तयार हे ट्रायल बेसवर प्रोजेक्ट घेणार आहेत. कारण मीना नदीचं देखील नारायणगावपासून तर खालच्या भागातले पाणी हे दूषित झालेले पिण्यास अयोग्य आहेत आणि त्याच्या माध्यमातून देखील इथं कॅन्सरचे पेशंट वाढत आहेत. त्याबाबत एक तो सर्वे करणार आहे. म्हणून माझी राज्य सरकार आणि खास करून कृषी विभागाला विनंती राहील की नुसतं याचं फॉर्म घ्या भरून त्याचप्रमाणे ही योजना आहे ती योजना आहे, परंतु शेतकऱ्यांनी माल करताना कोणत्या स्टेजला
फळ भाज्यांवरती कोणतं औषध मारावं कोणतं मारू नये याबाबत काम करणं गरजेचं आहे. आणि खास करून मला पत्रकारांना देखील सांगायचं की आपण बऱ्याच वेळ म्हणतो रासायनिक खतं. आता आम्ही शेती करत असताना युरोपला माल ज्यावेळी जातो आजपर्यंत रासायनिक खतांमध्ये NPKच्या व्यतिरिक्त कुठलं काय नव्हतं. तर त्याच्यामध्ये पोटॅश जादा निघलं म्हणून माल त्या ठिकाणी थांबला किंवा फेरस त्याच्यामध्ये जादा आलं म्हणून असं झालं, असं काही घडत नाही. जो माल रिजेक्ट होतो हा पेस्टिसाईड बुरशीनाशकं आणि कीटकनाशकं याच्यामुळं आणि हे जे अडल्ट्रंट मिल्क आहे याच्या संदर्भामध्ये विषय. तर याच्याबाबत आपण रासायनिक खताच्या बाबत जादा हे नाही तर ही जी पेस्टिसाईड इन्सेक्टिसाईड एक आंदोलन सुरुवातीला तुम्ही मिटिंग घेतल्या, सर्व बाकीचे पक्ष एकत्र होते, नंतर एकत्र आंदोलन केलं, त्याच्यानंतर तुम्ही एकटेच मुंबईला गेले, नंतर रमेश भाऊ येऊन यांनी एक प्रेस कॉन्फरन्स बोलवली. म्हणजे विरोधकांमध्ये काय थोडी फूट पडली किंवा गैरसमज काय वाढत चाललाय का? नाही, आमच्यामध्ये फुटीचा काही विषय नाही. तुमच्या सर्वांच्या माहितीचं सांगतो की मुंबईला जात असताना ज्यावेळी मुंडे साहेबांची आम्हाला टायमिंग कन्फर्म झालं त्यावेळी देखील मी सगळ्यांशी बोललो. गुरुपौर्णिमा होती, कोणाला काय अडचण कोणाला काय अडचण याच्यामुळं काही लोकांना त्या ठिकाणी येता आलं नाही. आणि जो तो आपला त्याच्या पक्षाच्या लेवलवरती तो त्या ठिकाणी काम करत असतो. आमचा हेतू एकच आहे का ही जी भेसळ आहे ही थांबली पाहिजे, रोखायची, हा आमचा सगळ्यांचा उद्देश आहे. जो तो आपल्या पद्धतीने त्या पक्षाच्या लेवलवर काम करतो. उद्याच्या उद्या चर्चेची वेळ घेऊन त्यांना भेटणार नाही आमकेजी भेटन तमकेजी त्यांचं जे बोले ऐका आम्ही हे पहा आम्ही त्या कंपनीचे कोण आता मला सांगतो तुम्ही मला जे नोटीस दिलं होतं ते संजय मिश्रांनी मला नोटीस दिलं होतं डायरेक्टर म्हणून. तर संजय मिश्रांना मी पत्र देतो का तुमच्या कंपनीवर. शेवटचा एक प्रश्न घेतो. माझा एक हे अजून पूर्वी लोकसभा निवडणुकीला तुम्ही सगळे एकत्र होता तेव्हा दही खायचे, तूप खायचे, सगळे एकत्र खायचे. आता तुम्हाला त्यांचं दूध खराब लागतं, त्यांचं तूप खराब लागतं, राजकारणातून विभक्त झाले म्हणून त्यांचं मीठ आणणे का, असा कॉमन प्रश्न. मी तुम्हाला पहिले सांगतो व्यक्तिगत आमचा कोणाच्या विरोधामध्ये लढाई आमची त्या ठिकाणी नाही. आता तुम्ही त्यांचे म्हणले ते बँकेमध्ये आहेत, बँकेत ज्या वेळी काही चुकीच्या गोष्टी त्यांच्या आढळल्या आम्ही वार्षिक सभेत बोललो आणि लेखी पत्र पण त्या ठिकाणी देतो. तशाच प्रकारे उद्याच्या काळामध्ये त्यांचं चांगलं आता हे मी त्यांचं किती दूध पिलो त्यांच्या डिरेवर जाऊन ते माझ्या घरी येऊन कोण किती वेळा जेवलं याच्यात मला खोलात जायचं नाही. जे चुकीचं आहे ज्यावेळी आम्ही सोबत होतो चुकीला चुकच म्हणणारा मी पहिल्यापासून कार्यकर्ता आहे, कोणाचंही चुकीचं समर्थन केलेलं नाही करणार आहे. पौर्णिमेला दिलीप वळसे पाटील त्यांना भेटले, त्यांचं दर्शन घेतलं, शुभेच्छा दिल्या. तुमचे राजकीय गुरु तालुक्यातील दिलीप वळसे पाटील यांना गुरुपौर्णिमेच्या काय शुभेच्छा? हे पहा मी मागे सांगितलं 5 मे 2024ला जी घटना घडली आणि ज्यावेळी मी त्यांच्यासोबत 32 वर्ष होतो, माझ्या घरामध्ये त्यांचा फोटो देखील होता, परंतु मी त्या दिवसापासून ठरवलं की तुमचे माझे संबंध संपले. एकच वाटतं चांगला विषय. मला ज्यावेळी अटक करण्याकरता पोलीस स्टेशनवरती मोर्चा काढण्यात आला त्या दिवसापासून मी ठरवलं की परत तिथं जाणे येणे नाही. या आंदोलनात आता पुढची भूमिका काय? राजकारण का करत नाही? खिलाडू वृत्तीनं ते तालुक्याचे आमदार तो ज्याचा त्याचा विषय तर आता खिलाडू वृत्तीनं त्यांना विचारा. ते परवा पारगावला म्हटले मी कोणाला सोडणार नाही. आता एकाकडे बघतो यावर तुमचं उत्तर काय राहील? आता म्हणले तसे तर ते उत्तर काय आहे त्याच्यावर? आमचं म्हणणं एकच आहे ते आमदार आहेत त्यांनी असं म्हणू नये. जसं मी त्यांना सांगितलं माझी बदनामी केली त्यांनी, मी सांगितलं माझ्याकडे त्यांच्या विरोधात बदनामीचा दावा दाखण्याकरता एवढे पैसे नाहीत म्हणून मी कोर्टात जाणार नाही. ते म्हणले देवदत्त निकमला मी सांगितलं म्हणून 25 लाख रुपये दंड त्या ठिकाणी झाला. मी त्यांना सांगितलं 1 रुपया जर दंड भरलेला असेल त्यांनी प्रूफ दाखवा, मी हयातीतलं राजकारण सोडून देईल. आणि त्यांनी जर दाखवला नाही दाखवला तर त्यांनी आता माफी मागावी. खोटा आरोप केला त्यांनी.